मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी पहा, पोलीस भरतीला आपण जे काही क्वालिफाय झालेले आहेत पहा पेपरसाठी, यासाठी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. कारण की पहा क्वालिफाय होणं सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे पहा. एवढ्या 1600 मारणं, 100 मीटर मारणं, गोळा फेकून बघा, मेरिटमध्ये बसणं सुद्धा ही मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला पेपरला चान्स भेटला असेल, तर चांगला पेपर द्या. स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जो अभ्यास केला आहे, तो 100% या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडेल असा विश्वास ठेवा. नक्की तुमचं विजय निश्चित आहे पहा. चला आता जास्त काही पाणी लावत नाही. पहिला प्रश्न आहे बघा, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये वापरण्यात आलेल्या टक्कर विरोधी यंत्राचं नाव काय आहे? बघा कसा प्रश्न विचारलाय, की वापरण्यात आलेलं जे काही टक्कर विरोधी यंत्र आहे त्याचं नाव विचारलंय. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ पाहून मजा येत असेल किंवा युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. फक्त तुम्हाला तुमचा अंगठा लाईकच्या बटनावर टच करायचा आहे पहा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा. तुम्हाला असेच व्हिडिओज पाहायला मिळतील. तर पहा, त्याचं नाव होतं पहा कवच. ऑप्शन क्रमांक बी, कवच काय आहे त्याचं नाव होतं पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत? पहा, भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत? तर आपल्याला विचारले भारताचे पहिले सहकार मंत्री तर कोण आहेत पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर सी, अमित शहा. लक्षात ठेवा, अमित शहा. चला 3 नंबरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं? ते या ठिकाणी विचारलंय, पहिलं राज्य कोणतं आहे? तर उत्तराखंड मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन क्रमांक बी. पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? बघा फार जुना प्रश्न आहे. पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे सेवा तीर्थ याचं योग्य उत्तर होईल. काय सेवा तीर्थ? सायबर गुन्ह्याबाबत तक्रार करण्यासाठी कोणती हेल्पलाईन आहे? तर 1930. ऑप्शन क्रमांक ए 1930 मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट मित्रांनो, नेक्सस. नेक्सस या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या पुस्तकाचं लेखक कोण आहेत? पुस्तकाचे लेखक कोण आहेत विचारलंय. तर युवाल नोआ हरारी. ऑप्शन क्रमांक सी, युवाल नोआ हरारी हे याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, हामुर्झची सामुद्रधुनी कोणत्या 2 जलाशयाला जोडते? तर मित्रांनो ही कोणत्या 2 जलाशयाला जोडते? तर इराणचा आखात आणि ओमानचा आखात. ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, कृत्रिम. बघा कृत्रिम नाही तर कृत्रिम. कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे एआयचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज हुबेहूब दुसऱ्या व्हिडिओमध्ये वापरणे याला काय म्हणतात? तर याला मित्रांनो काय म्हणतात? याला डीप फेक असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी, डीप फेक म्हणतात. आपल्या महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत? तर जिष्णू देववर्मा. बघा चालूच प्रश्न होता आत्ताचा. भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने ब्लाइंड महिला T20 2025 जिंकून इतिहास रचला तर सध्याचे उपकर्णधार कोण आहेत? बघा संघाचे उपकर्णधार विचारले आपल्याला. तर मित्रांनो उपकर्णधार कोण आहेत? गंगा एस कदम. ऑप्शन क्रमांक डी, गंगा एस कदम याचं बरोबर उत्तर पहा. हे असेल पोलीस भरतीचा पुणे सिटी त्याचबरोबर मुंबई. तर लवकरात लवकर PDF घेऊन टाका पहा. फक्त 99 रुपयाला PDF असणारे तडाखेबाज ऑफर असणारे पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाची 1 वर्षाच्या चालू घडामोडी फक्त 99 रुपयाला मिळणार आहेत पहा. लवकरात लवकर घ्या पहा. गेलेली वेळ पुन्हा येणार नाही पहा. कारण की तुम्ही या ठिकाणी एवढी मेहनत करून ग्राउंडला क्वालिफाय झालेली आहेत आणि आता पेपरला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे बघा, ग्राउंडवर जाताना आपले कसे हाल होते. 1600 मारल्यानंतर कुठून कुठून चमक निघते. 100 मीटरला पायाला खडे कसे टोचत आणि गोळा फेकताना आपला कसा जातो बघा. फुल ताकद लावावी लागते, फुल एनर्जीमध्ये. आता एवढे कष्ट करून चालू घडामोडीमुळे आपण मागं नाही राहिलो पाहिजे. यासाठी फक्त 99 रुपयाला मित्रांनो आपण या ठिकाणी PDF लॉन्च केली पहा. यामध्ये तुम्हाला 1 वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत महत्त्वाच्या मग आता जे काही आपण प्रश्न घेतले सगळे तुम्हाला टेस्टमध्ये भेटणार आहेत पहा. तुम्ही टेस्टसुद्धा सोडू शकता. तुमचा कोणता प्रश्न चुकला आणि तुमचे किती बरोबर येतात हे सुद्धा तुम्हाला लगेच कळून जाईल. त्यामुळे तुम्हाला सगळं काही भेटणार आहे पहा चालू घडामोडीचं. फक्त 99 रुपये तुम्हाला 93 25 23 0840 या नंबरला बघा 99 रुपये पेमेंट करायचे आणि त्याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व प्रश्न पाठवून देईल पहा. आणि लगेच खरेदी करून घ्या. वेळ फार कमी पहा. जास्त काही सांगत नाही. चला व्हिडिओकडे. महाराष्ट्रामध्ये किती युनेस्को वारसा स्थळं आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल किती युनेस्को वारसा स्थळं आहेत? तर मित्रांनो 6. लक्षात ठेवायचं आपल्याला 6 युनेस्को वारसा स्थळे आहेत. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री इंदिरा गांधी होत्या पहा. सध्याच्या कोण आहेत? निर्मला सीतारामन. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, कच्च थीऊ बेट वाद हा कोणत्या 2 शहरादरम्यानचा आहे पहा. कच्च थीऊ बेट.
तर मित्रांनो भारत आणि श्रीलंका याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. G7 परिषद 2025 कोणत्या देशामध्ये पार पडली? तर मित्रांनो ही कॅनडामध्ये पार पडली. ऑप्शन क्रमांक ए कॅनडा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सातारा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदा कधी पार पडलं? तर मित्रांनो सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदा कधी पार पडलं? तर लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन्स क्रमांक ए 1905 मध्ये. कधी? 1905 मध्ये. 16 नंबरचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी, इंटरपोलने कोणत्या रंगाच्या नोटिशीची नव्याने सुरुवात केली आहे? तर मित्रांनो कोणत्या नोटीची? तर सिल्वर नोटीस. ऑप्शन क्रमांक डी सिल्वर नोटीस आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 7 ऑगस्ट टिंबटिंब यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये 2025 पासून शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी M.H. स्वामीनाथन हा यांचा जन्मदिवस आहे. हा महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. व्ही नारायण इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? तर मित्रांनो व्ही नारायण हे इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? हे मित्रांनो 11वे अध्यक्ष आहेत. कितवे? 11वे अध्यक्ष. खालीलपैकी कोणते भारताचे उपराष्ट्रपती कोणत्या राज्याचे राज्यपाल नव्हते? बघा कोणते भारताचे उपराष्ट्रपती कोणत्याही राज्याचे राज्यपाल नव्हते असा प्रश्न या ठिकाणी. तर मित्रांनो हमीद अन्सारी याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर तमिळनाडू आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, भारतामधील पहिलं सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? तर मित्रांनो भारतातील पहिलं सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलं. कुठं? हैदराबाद या ठिकाणी. सुलतान असलन शाह हॉकी चषक 2025चा विजेता देश कोणता आहे? तर मित्रांनो या व्हिडिओची PDF पाहिजे असेल आणि काही अपडेट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम लिंकसुद्धा आपण टाकलेली, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. तर बेल्जियम मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. नुकताच स्टारलिंकसोबत महाराष्ट्राचा करार झाला. तर स्टारलिंक कंपनी कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा स्टारलिंक कंपनी कशाशी संबंधित आहे? तर इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन याचं बरोबर उत्तर आहे पहा. इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन. नेक्स्ट आहे पहा, अनाहत सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर स्क्वॉश या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा मित्रांनो स्क्वॉश या खेळाशी संबंधित. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दृष्टीहीन महिला झुंजिन अंगामो ठरली आहे. तर ती कोणत्या राज्यातली? ती कोणत्या राज्यातली मित्रांनो? त्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेशमधली. पहा एकूण किती क्षेत्रासाठी दिला जातो? तर लक्षात ठेवा नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रामध्ये दिला जातो. किती? 6 क्षेत्रामध्ये. तर मित्रांनो भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैदिकशास्त्र, साहित्य आणि शांतता आणि अर्थव्यवस्था यामध्ये सर्वोच्च कामगिरीसाठी दरवर्षी हा प्रदान केला जातो. पहा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. समजलं? सुरुवातीला मित्रांनो हा 5 क्षेत्रामध्ये दिला जात होता 1901 पासून, परंतु 1969 पासून मित्रांनो ह्या 6 मध्ये देण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवलं होतं? खालीलपैकी कोणतं ऑपरेशन होतं? तर मित्रांनो कोणतं ऑपरेशन आहे ते? तर ऑपरेशन महादेव याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा ऑपरेशन महादेव. भारत सरकारद्वारे देण्यात येणारी सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र यावर्षी कोणाला देण्यात आला? तर मित्रांनो अशोक चक्र हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना हा देण्यात आलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र यांना देण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणता टेनिस ग्रँड स्लॅम नाही आहे? तर कोणती टेनिस ग्रँड स्लॅम नाही? तर रूस ओपन. बघा मित्रांनो ऑस्ट्रेलियन ओपन असते, फ्रेंच ओपन आहे आणि विम्बल्डन सुद्धा आहे, परंतु रूस ओपन नाही. पहा नेक्स्ट मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? तर मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय आहेत बघा अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवा अभिनव बिंद्रा. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा. T20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यात आला? तर प्लेयर ऑफ टुर्नामेंट कोणाला देण्यात आला आहे बघा संजू सॅमसनला. बरोबर. UPIचा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो? देशाची इराणसोबत सीमा नाही आहे. कोणत्या देशाची? तर लक्षात ठेवा मित्रांनो इराणसोबत स्थल सीमा नाही बघा स्थल सीमा.
तर इस्रायल आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2025 मध्ये साहित्य क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार विजेते खालीलपैकी कोण आहेत? तर खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो? लास्को साहित्याचा नोबेल पुरस्कार लक्षात ठेवा मित्रांनो. लास्लो कान होका कान्स होका इकी हंगेरी याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर 22वे राज्यपाल मित्रांनो लक्षात ठेवा जिष्णुदेव वर्मा आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे, नेदरलँड संस्थेने ट्रॅफिक इंडेक्स 2025 हा अहवाल प्रकाशित केला, त्यानुसार भारतामधील सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर कोणतं आहे? तर सर्वात जास्त वाहतूक कोंडीचं शहर कोणतं आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक बेंगलोर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. भारतामध्ये दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? तर मित्रांनो वाघाची गणना दर 4 वर्षांनी केली जाते. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषद 2027 मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक क जिनेव्हा स्वित्झर्लंड. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या मोहिमेचं नाव काय होतं? तर भारताने राबवलेल्या मोहिमेचं नाव होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब ऑपरेशन सिंदूर. लक्षात ठेवा ऑपरेशन सिंदूर. खालीलपैकी कोणती भारतातील कोणती पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे? तर बेला ऑप्शन क्रमांक ड बेला. प्रजासत्ताक दिन परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी प्रथम क्रमांक मिळाला? तर मित्रांनो आपलं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब महाराष्ट्र याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. योग्य पर्यायाच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. जोड्या लावा. तर अमेरिका या ठिकाणी पहा अमेरिकेचं काय आहे F-16 हे विमान आहे पहा लक्षात ठेवा F-16. रशियाचा कोणता विमान आहे? तर लक्षात ठेवा रशियाचा आहे मित्रांनो MiG-29. फ्रान्सचं कोणता आहे मित्रांनो? फ्रान्सचं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला राफेल फ्रान्स आहे पहा. भारताचा आपल्याला माहिती आहे तेजस. मग हे जोड आहे त्याचे योग्य. भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? बघा भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर धर्मेंद्र प्रधान याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारताने ICC पुरुष T20 विश्वचषक किती वेळा जिंकलेला आहे? तर 3 वेळा मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 3 वेळा. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकी किती टप्प्यामध्ये घेण्यात आली? तर 7 टप्प्यामध्ये घेण्यात आली पहा. भारतामध्ये नवीन फौजदारी कायदे कोणत्या तारखेला लागू झाले? तर 1 जुलै 2024 मित्रांनो लक्षात ठेवा 1 जुलै 2024 याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता आपल्याला या ठिकाणी राजधान्यांची जोड्या लावायच्या आहेत पहा. तर लक्षात ठेवा फिनलँडची राजधानी बघा हेलसिंकी पहा. अर्जेंटिनाची राजधानी मित्रांनो बिनोस आयर्स आहे पहा लक्षात ठेवा बिनोस आयर्स. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सोमालियाची राजधानी बघा मोगादिशू आणि मंगोलियाची लक्षात ठेवा कोणती आहे उलानबातार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ही जोडी बरोबर आहे आपली ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या स्क्रीनवर नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बचं नाव काय होतं? तर नागासाकीवरती जो काय अणुबॉम्ब टाकला त्याचं नाव काय होतं असं विचारलंय. तो फॅटमॅन होतं पहा लक्षात ठेवा फॅटमॅन. 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता राहिला? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणता राहिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए 12वी फेल राहिला 71व्या चित्रपटामध्ये. पुणे ग्रँड टूर 2026 मध्ये कोणता खेळ आयोजित केला होता? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा कोणता खेळ होता तो सायकलिंग होता पहा लक्षात ठेवायचं आहे सायकलिंग. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रामध्ये आयोजित AI फॉर ॲग्रिकल्चर 2026 ग्लोबल कॉन्फरन्स आणि इन्व्हेस्टर समिट कोणत्या शहरामध्ये झाली? तर मित्रांनो ही कोणत्या शहरामध्ये झाली असा प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ए मुंबईमध्ये झाली पहा. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे खालीलपैकी कोणत्या सामुद्री धुनीमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी होर्मुझची सामुद्रधुनी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ब्रिक्स गटामध्ये कोणता देश समाविष्ट नाही? ब्रिक्स गटामध्ये कोणता देश समाविष्ट नाही? तर जर्मनी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जर्मनी. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? खूप सोपा प्रश्न होता. मुंबई नागपूर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा समृद्धी महामार्ग
मुंबई, नागपूर. 2028 साली उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? तर मित्रांनो लॉस एंजेलिसमध्ये हे करण्यात आलं होतं. व्हिडिओ पाहिला असेल तर लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टेस्टसुद्धा भेटणार आहे चालू घडामोडीच्या. बरोबर आहे की नाही? फक्त ₹99ला ₹99 आपण कुठेही खर्च करतो पहा. साधं पेट्रोल जरी टाकलं तरी ₹99 संपून जातात. त्यामुळं 932523 या नंबरला तुम्ही ₹99 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. अतिशय IMP अशा PDF असणार आहेत पहा. मग लवकरात लवकर घेऊन टाका. अजून तुमचा पेपर बाकी असेल तर पहा. खूप IMP प्रश्न असणार आहेत. जास्त काय सांगत नाही. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि लगेच घेऊन टाका.